हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह स्पेस. आणि आज आपल्या सोबत आहेत सुबोध पंडेजी, जे आहेत एक ऍक्टर अँड डिरेक्टर आणि खूप एक्सपिरियन्स घेऊन आपल्या बरोबर ते कोलॅबरेट करतायत, अवेअरनेस स्प्रेड करतायत त्यांच्या क्षेत्राबद्दल. सो लेट मी वॉर्मली वेलकम हिम. थँक्यू सुबोधजी फॉर डुईंग दिस. थँक्स अ लॉट. थँक यू व्हेरी मच. सुबोधजी, तुमच्याबद्दल एक छोटीशी ब्रीफ माहिती द्या ना. हा माझं नाव सुबोध पांडे आणि मी मूळचा पुण्याचाच आहे. पण एज्युकेशन माझं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे आणि ते करताना विद्यापीठामध्ये आणि त्याच्या आधी गरवारे महाविद्यालयामध्ये नाटकाची मला खूप आवड लागली. म्हणजे शाळेमध्ये असताना आमच्या शाळेत नाटक नव्हतं, पण नाट्य वाचन असायचं. सो त्या नाट्य वाचन स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायचो. पण जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा नाटक करायला मिळालं, मग नाटकाकडे ओढला गेलो. मग थोडं 12वी मध्ये शिक्षणाकडे थोडं दुर्लक्ष झालं, मग मेडिकलची ऍडमिशन गेली. मग तरी सुद्धा मी त्यानंतर नाटक करत राहिलो आणि आय वॉज डुईंग पोस्ट ग्रॅज्युएशन इन युनिव्हर्सिटी ऑफ पुणे. सो तेव्हा ललित कला केंद्र तिथे चालू झालं आणि दॅट वॉज अ बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर मी, कारण माझा अर्ध्यापेक्षा अधिक वेळ ललित कला केंद्रात जायला लागला. हा. आणि तिथे मग सगळे कलाकार भेटले. आम्ही इंटर युनिव्हर्सिटी युथ फेस्टिवल्स केले. मग आमचा एक ग्रुप झाला. त्या ग्रुपला आम्ही परिचय असं नाव दिलं आणि परिचय देन बिकेम अ ब्रँड. कारण मी, उपेंद्र लिमये, संजय पवार आणि अभय गोडसे आम्ही चौघं हे त्या याचे पिलर्स होतो. आणि नंतर आम्ही जिथे जिथे पार्टिसिपेट करायचो तिथे तिथे आम्हाला यश मिळत गेलं. आणि संजय पवार लिहायचा आणि मी ते दिग्दर्शित करायचो, उपेंद्र आणि अभय अभिनय करायचे. असं आमचा ग्रुप तेव्हा इतका मोठा झाला की आज ज्या ज्या सेलिब्रिटीज तुम्ही बघताय थिएटर आणि सिने क्षेत्रात, त्यातल्या त्यांनी एखाद दुसरं जरी काम आमच्या ग्रुप बरोबर त्या काळात केलेलं आहे. सो देर वॉज वन टाइम इन गरवारे कॉलेज, कारण गरवारे कॉलेज आम्हाला रिहर्सलसाठी तालीम हॉल द्यायचं आणि त्यावेळेला तिथे आमची 3-3 नाटकं चालू असायची. सो इट वॉज लाईक आम्ही 3 शिफ्ट मध्ये काम करत होतो असं तिथे चित्र होतं. इतके तिथे 50 एक कलाकार त्यावेळेला त्या गरवारे कॉलेजच्या आवारामध्ये असायचे. ओ. सो दॅट वॉज अ जर्नी. पण मी शिक्षणासाठी आणि त्याच्यानंतर नोकरीसाठी या क्षेत्रापासून दूर राहिलो. पण 2016 नंतर मी परत एकदा पूर्ण वेळ या क्षेत्रामध्ये द्यायचं ठरवलं. अर्थात म्हणजे नोकरी करत असताना माझी खतखत होतीच कायम. म्हणजे मी जिथे जिथे होतो तिथे तिथे जिथे मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तिथे मी नाटक केलं. गोव्यामध्ये केलं, मुंबईत केलं, नंतर सिंगापूरमध्ये केलं. सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळामध्ये मी 2 वेळा नाटकं बसवली, 2007 मध्ये आणि 2012 मध्ये. आणि 2012चं तर मी वैशिष्ट्य असं सांगेन की विच्छा माझी पुरी करा हे नाटक मी तिथे विथ डान्सर्स, म्युझिशियन्स आणि सगळं काय म्हणता येईल की तिथे ती 25 कलाकारांची मोठ बांधली. आणि त्यातला 25% स्क्रिप्ट हे मी सिंगापूरच्या सगळ्या इन्सिडेंट्स वरती लिहिलं आणि जे खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. सो दॅट वॉज अ ग्रेट एफर्ट दॅट टाइम, 2012 मध्ये. सो दॅट वॉज माय जर्नी. आणि ऑफकोर्स नाटक बसवणं हे मला खूप आतून आवडतं, पण काम करणं आणि कमर्शियल थिएटरचा अंदाज घेण्यासाठी म्हणून जेव्हा विजय केंकरेंनी मला विचारलं परफेक्ट मर्डर साठी, रोल जरी छोटा असला तरी मी लगेच हो म्हटलं, कारण मला त्या क्षेत्राचा अनुभव पाहिजे होता जो आता मला उपयोगी पडतोय जेव्हा मी या क्षेत्रात दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून उतरतोय. ओके. सो ओके, सो थँक्यू फॉर शेअरिंग युअर जर्नी. खूप बराच एक्सपिरियन्स आहे, रिच एक्सपिरियन्स आहे तुमचा. आणि जसं तुम्ही सांगितलं, अ परफेक्ट मर्डर आणि कोण म्हणतं टक्का दिला, हे दोन्ही नाटक मी बघितलेले आहेत. उत्कृष्ट लिखाण, व्हेरी गुड स्टोरी रायटिंग, एक्झिक्युशन, आणि इट्स व्हेरी ग्रिपिंग. म्हणजे असं काही कुठेही मध्ये असं लोक काहीतरी दुसरा विचार करते वगैरे असं काही नाहीये. खूप छान सगळ्यांनी काम केलंय. सो मी आवर्जून सांगेन की सध्या चालू आहे कोण म्हणतं टक्का दिला, तो सगळ्यांनी पाहायचा आहे. खूप छान, खूप छान आहे नाटक ते. सो अपार्ट फ्रॉम दिस सुबोधजी, अजून तुमचे कुठले अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत का, किंवा करंट ह्याच्या व्यतिरिक्त कुठले प्रोजेक्ट्स आहेत का? त्याच्यात 2 नाटकं ऍक्च्युली
येऊ घातलेली आहेत, पण ती आता व्यावसायिकला करायची का प्रायोगिकला करायची, असं एक हिंदी नाटक होतं गुडिया की शादी नावाचं. तर त्याचं मराठीकरण चालू आहे आणि ते झालं तर ते खूप छान नाटक होईल. आणि त्याचं फक्त ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये करायचं ते अजून ठरवलेलं नाहीये, पण ते होईल. आणि त्यानंतर अजून एक माझं नाटक चालू आहे, जे आम्ही अभिवाचन या स्वरूपात करतो, ज्याचं नाव आहे सोहम कोहमच्या गोष्टी. हो. हा, तर त्याचं आम्ही अभिवाचन करतो पुण्यामध्ये. आणि ते पण एक खूप छान नाटक आहे ऍक्च्युली. म्हणजे पु ल सुनीताबाई आणि अशी कॅरेक्टर्स ज्याच्यामध्ये आहेत, आणि त्याचं अभिवाचन सुद्धा खूप छान होतं. आणि एक जर्मन नाटक आहे ज्याचं पण लिखाण चालू आहे. सो त्याचंही मराठीकरण चालू आहे. So असे 3 प्रोजेक्ट आत्ता तरी आहेत. हाऊ इंटरेस्टिंग. बघूया, म्हणजे ऑल द बेस्ट फॉर ऑल द थ्री येस, अपकमिंग थँक्यू. वन्स. ओके, आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी सुबोधजी, असा कुठला ड्रीम रोल आहे का की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही करायला पाहिजे, किंवा एक ड्रीम आर्टिस्ट आहे का की यू वॉन्ट टू वर्क विथ दॅट पर्सन, असं काही आहे का? ऍक्च्युली ड्रीम आर्टिस्ट, ज्या आर्टिस्ट बरोबर मी माझ्या सुरुवातीची सगळी कामं केली, त्याच्याबरोबर मला काम करायला आवडेल उपेंद्र लिमये, जो आता खूप मोठा स्टार हो. झालाय. पण त्याला जेव्हा त्याचं आणि माझं जेव्हा जेव्हा बोलणं होतं तेव्हा नाटकाचा विषय निघतो, आणि नाटक करणं हे वेळेनुसार आणि कमिटमेंटनुसार सध्या न परवडता येण्यासारखं असल्यामुळे, पण निश्चितपणे मला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल. आणि त्याच्याबरोबर मी आधी काम केलेलं आहे, आणि आता त्याची एवढी मॅच्युरिटी झाल्यानंतर पुन्हा थिएटर करायला खूप मजा येईल. आणि त्याच्याबरोबर मला म्हणजे काम करायलाही आवडेल आणि डायरेक्ट करायलाही आवडेल. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर सम प्रोजेक्ट. आणि लवकरच कदाचित म्हणजे अजून लिखाणाचं काम चालू आहे की कोण म्हणतं टक्का दिला पार्ट 2 हे हो. होऊ शकतं. आणि त्यानुसार जर ती संधी आली तर दॅट विल बी द गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू वर्क विथ उपेंद्र अँड डायरेक्ट कोण म्हणतं दिला पार्ट 2. या. हो, व्हेरी नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि उपेंद्रजी इज आउटस्टँडिंग, म्हणजे ही टेक्स द पिक्चर, फ्रेम घेतात ते. सो इज ऍब्सोल्युट. आउटस्टँडिंग कलाकार, डेफिनेटली. हो, हो. मी सुद्धा खूप मोठा जम अॅनिमलनी आता परत एकदा येस. जोरदार सुरू केलेली आहे. हो. हो. येस. कुठल्याही कॅरेक्टर मध्ये, ते इतके मूवीज मध्ये त्यांना बघितलंय. आय मीन ऍज या. अन इन्स्पेक्टर रोल स्पेशली, ते जे सिरियसनेस ते आहे, इज टू गुड. म्हणजे या, या. मस्तच आहे ते. ओके, आता या क्षेत्राबद्दल सुबोधजी, काही मिसकन्सेप्शन्स म्हणजे गैरसमज आहेत का लोकांना, दॅट यू मस्ट हॅव कम अक्रॉस, इंडस्ट्रीच्या लोकांना किंवा बाहेरच्या लोकांना, ज्यांची तुम्ही रोज संवाद साधतात कॉमन पीपलला, असं काही आहे का? नाही, मला तरी काही अजूनपर्यंत तसं काही जाणवलेलं नाहीये की म्हणजे आपण म्हणजे मी त्या क्षेत्राच्या बाहेर असताना मला हम्म. बऱ्याचशा गोष्टी कळायच्या की नाही नाही, हा माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे. हो. किंवा लॉट ऑफ पॉलिटिक्स इज देअर, लॉबिंग इज देअर. पण खरं सांगायचं तर माझ्या मते जशी मुंबई आहे ना, की मुंबईमध्ये जो काम करतो त्याला संधी आहे, तसंच हे क्षेत्र सुद्धा आहे की जिथे ज्याला काम करायची इच्छा आहे आणि ज्याला हार्डवर्क करण्याची क्षमता आहे, त्याला ओपन स्पेस आहे. आणि आय डोंट थिंक देन ऑल दोज थिंग्स कम इन टू पिक्चर. की कारण ज्याला फक्त फोकस ज्याचा क्लिअर आहे, की ज्याला कामातच इंटरेस्ट आहे, बाकीच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये, तर आय थिंक इट इज लाईक अ फील्ड ऑफ अपॉर्च्युनिटीज. एम्पल अपॉर्च्युनिटीज आर देअर. व्हेरी या. व्हेरी मोटिवेटिंग सुबोधजी. जे पण दिस पॉडकास्ट बघतील त्यांच्यासाठी इट्स व्हेरी मोटिवेटिंग, आय वुड से. सो थँक्यू फॉर दॅट. आता, आणि कॉमन मिस्टेक्स, लोक जे या क्षेत्रातली लोक आहेत, यंगस्टर्स जे करतात, व्हॉट डू यू हॅव टू से अबाउट दॅट? एक एक दोन कॉमन मिस्टेक्स तुम्हाला वाटतं काय आहे? कॉमन मिस्टेक्स म्हणजे सध्याच्या काळामध्ये लोक व्हर्च्युअल गोष्टींवरती जास्ती वेळ खर्च करतात दॅन गोइंग इन टू द रिअल टास्क. म्हणजे आज साधी एकांकिका जरी कोणी बसवली तरी त्याचं मार्केटिंग करण्यामध्ये त्यांचा जास्ती वेळ जातो, विच इज ऑफकोर्स अ नीड.
हम्म. आणि त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अर्ध्या हळकुंडानी पिवळी होणारी लोक जास्ती तयार झाली आहेत, की जी या नवीन पिढीची गरज आहे का काय मला माहिती नाही, पण त्यामुळे काय होतंय की कोर हा थोडा अपुरा राहतो. त्यामुळे ही लोक लवकर थकतात, कारण हो. त्यांचा कोर स्ट्रॉंग नसतो. त्याच्यामुळे मग काही वर्षांमध्ये त्यांना सगळंच व्यर्थ वाटायला लागतं आणि मग ती या क्षेत्रापासून दूर जातात. सो असं मला कुठेतरी एक डिस्पॅरिटी वाटतीये आधीच्या. पण आधी काय होतं, आधी ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या नव्हत्या. आता हम्म. ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याच्यामुळे आता मी प्रायोगिक नाटक जेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी 30 वर्षांपूर्वी बसवत होतो, तेव्हाचा काळ आणि आताचा काळ याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आज प्रायोगिक कलाकारांना सुद्धा एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ते कमिटमेंट द्यायला घाबरतात, किंवा कमिटमेंट दिली तर ती पाळू नाही शकत. म्हणजे एक आठवडा तालीम करणार, एक अंक माझा बसवून होणार आणि त्याच्यानंतर लोक सांगणार की नाही, आम्ही नाही करू शकत आहे, मला सिरियल मिळाली आहे, मला ही एक वेब सिरीज मिळाली आहे, मला एक नाटक मिळालंय, मुंबईचं नाटक आहे. सो त्यामुळे काय होतंय की जी क्रिएटिव्हिटी प्रायोगिक क्षेत्रामध्ये होती त्यावेळेला, ती आता जरा थोडी कमी व्हायला लागली. आणि त्यामध्ये खूप मार्केटिंगचा जास्ती भाग येतोय, की माझ्या नाटकाला गर्दी कशी होईल, मग माझं नाटक, मग त्याचं आर्टवर्क मी कसं करीन, मग ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवीन. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. म्हणजे आता पुण्यात महाराष्ट्र कल्चरल सेंटर आहे, द बॉक्स आहे, अशी सेंटर्स सगळी डेव्हलप झाली आहेत आणि तिथे काम करणारे प्रायोगिक कलाकार हे चांगली गर्दी खेचतायत. ही एक चांगली गोष्ट आहे प्रायोगिक रंगभूमीला. पण मला कुठेतरी असं वाटतंय स्वतःला की त्यातला कोर हा थोडा हरवत चाललेला आहे. ऑल्सो ऑडियन्सकडे आता ऑप्शन्स पण भरपूर आहे टू गेट एंटरटेन्ड. या. त्याच्यामुळे मग मार्केटिंगची गरज जास्ती भासते किंवा लागते टू हो. अट्रॅक्ट ऑडियन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. बरोबर. असंही आहे. सो एव्हरीथिंग वॉज हँड इन हँड. बट यू आर राईट. मग येस. तुम्ही मग कलाकारांकडे पण ऑप्शन्स जास्ती आहेत टू गो वेअर. हो. ते पण एक येस. आहे. येस, यू आर राईट. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी, सुबोधजी, मी खूप इंडस्ट्री एक्सपर्ट्सचे मी इंटरव्ह्यूज घेते, खूप क्षेत्राबद्दल मी बोलते. सो असं काही एक फील्ड आहे का ज्याच्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचंय, ज्याच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करीन? इज देअर समथिंग की विच इंटरेस्ट यू अँड यू वुड वॉन्ट टू नो अबाउट समथिंग? असं काही आहे का? मला ना ऍक्च्युली हे जे कास्टिंग कंपनीज ज्या असतात ना, हाऊ दे कास्टिंग. वर्क. हा, म्हणजे कास्ट करणाऱ्या, कारण मुंबईमध्ये पण त्या कंपन्या खूप आहेत हो. की ज्यांना ऑपॉर्च्युनिटीज देतात. आय रिअली वॉन्ट टू एक्सप्लोर, की कारण मला स्वतःला त्या लोकांकडनं इतक्या वेळेला कॉल येऊन सुद्धा काही फर्टिलाइज होत नाही. हम्म. सो समथिंग विच इज वर्किंग ओनली फॉर द अवेलेबिलिटी. म्हणजे इफ यू आर अवेलेबल फॉर द नेक्स्ट 24 hours, देन ओनली यू आर गेटिंग दॅट ऑपॉर्च्युनिटी. इतकं ते वोलाटाईल आहे का? मला त्याच्याबद्दल डिटेल्स जाणून घ्यायला आवडतील, की त्या कंपन्या रिअली हाऊ दे वर्क. कारण ओके, अशा मी भरपूर प्रयत्न करेन. हा. हो. भरपूर कंपन्या आहेत, मुंबईमध्ये आहेत, आता पुण्यातही चालू झाल्या आहेत, की ज्या कास्ट पुरवतात. हम्म. म्हणजे मीडियोकर. आय डोंट से दॅट दे आर हम्म. लाईक हिरो हिरोईन्स नसतील पुरवत, पण हम्म. भरपूर प्रमाणात दे प्रोव्हाइड द आर्टिस्ट. आर्टिस्ट बँक हे तयार करून आर्टिस्ट पुरवणं, हे एक फार मोठं काम सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि सिरियल्समध्ये आणि आय डोंट नो, हे फार मोठं चालू आहे सध्या. सो त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की हाऊ दे वर्क रिअली, व्हॉट ओके, आर देअर क्रायटेरिया. मी नक्की प्रयत्न करीन पोहोचण्याचा अशा कोणा थ्रू व्यक्ती बरोबर. आणि मग गोइंग अहेड, एक फॉलोअप क्वेश्चन आहे असं असेल की मग तुम्ही कसे सिलेक्ट करतात कॅन्डिडेट, म्हणजे पीपल फॉर युअर प्रोजेक्ट तुम्ही कसं सर्वे सिलेक्ट करता, सुबोधजी? सी आता म्हणजे मॅक्झिमम गोष्टी या तुम्ही बघून आणि ओळखीच्या थ्रूच तुम्हाला करायला लागतात. कारण व्यावसायिक करायचं म्हणलं की त्याचं एक
एकंदरीतच सगळं चित्र बदलतं. प्रायोगिक करायचं असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे दोन्हीची गणितं पूर्णतः वेगळी आहे. कारण प्रायोगिकला तुम्ही तुमचे क्रायटेरियाज लावू शकता, पण व्यावसायिकला यू कांट 100% स्टिक टू युअर क्रायटेरियाज. देन देर आर लॉट ऑफ थिंग्स कम इन टू पिक्चर. आता परफेक्ट मर्डर करताना जे आमचं मैत्री संबंध झाले आणि त्यातनंच आम्ही जेव्हा हे प्रोजेक्ट प्लॅन केलं तेव्हा ते खूप सोयीचं झालं आणि एकमेकांना आम्ही ओळखत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या होत गेल्या ओघामध्ये. पण त्यामध्ये सुद्धा असं होतं की त्या ओघामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी बाजूला पण पडत जातात. सो कारण तुमची एकंदरीत अंडरस्टँडिंगची लेवल खूप वाढलेली असते, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अध्यारूत पण धरता, ज्या प्रायोगिक करताना तुम्ही जास्ती इंट्रिकसीज मध्ये जाऊन गोष्टी कॅल्क्युलेट करता आणि त्याला वेळ देता. तेवढा वेळ, मेन गोष्ट वेळ आहे. वेळ तेवढा तुम्हाला या गोष्टी बांधताना हा विचारात घ्यायला लागतो आणि तो प्रत्येक ठिकाणीच मग ऍडजस्टमेंट होत जाते. बट दॅट इज अ पार्ट अँड पार्सल, कारण अदरवाइज यू कॅनॉट डू द थिंग्स. या, ट्रू, ट्रू. आणि मला असं विचारावं वाटेल सुबोधजी, की सपोज somebody wants to join you, a newcomer, आणि त्यांच्यामध्ये ती कला आहे, बट अ पर्सन इज नॉट, म्हणजे क्लासेस नाही घेतलेत, कोर्स नाही घेतलेत, बट दे वॉन्ट टू लर्न. अशा लोकांना पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, की ज्यांनी नाही कोर्स केलाय पण त्यांना आवड आहे आणि त्यांना या क्षेत्रात पुढे जायचंय? सो व्हॉट डू यू हॅव टू से अबाउट दॅट? नाही, म्हणजे असे खूप लोक असतात की ज्यांना आवड असते, पण हम्म. एक काहीतरी वर्कशॉप किंवा एक तरी त्यांनी बेसिक हम्म. वर्कशॉप करण्याची गरज आहे. कारण काय आहे की नुसतं आवड असणं आणि आपण त्याच्यात काय करू शकतो, या दोन गोष्टीमध्ये दॅट इज अ रिअलायझेशन दॅट. पण असे चांगले वर्कशॉप सुद्धा आता खूप कमी झाले. आता काय की लोकांनी त्याचा व्यवसाय केलाय, त्याच्यामुळे इट्स अ मनी मेकिंग बिझनेस. म्हणजे ड्रामा वर्कशॉप काय किंवा थिएटर वर्कशॉप आणि डान्स वर्कशॉप, ऑल आर मनी मेकिंग बिझनेसेस. सो तिथे तुम्हाला रिअल गायडन्स देणारे लोक फार कमी आहेत, की जे तुम्हाला खरंच तोंडावर सांगतील की बाबा रे तू नोकरी कर, तू हे नको करूस. असे लोक खरं तर पाहिजेत की जे तुम्हाला खरं गायडन्स देतील. पण ऍज यू सेड, माझ्याकडे जर कोणी आलं तर मी त्याला तेच म्हणेन की बाबा रे तू माझ्या बरोबर एक नाटक करायला बरोबर राहा, त्याच्यात तुला अंदाज येईल की काय करू शकशील तू कुठल्या क्षेत्रामध्ये. कारण आज मुळात टेक्निकल लोकांची खूप वानव आहे, कारण प्रत्येकालाच ऍक्टिंग करायचंय. हा, अंडरस्टूड. सो ऍक्टिंग करताना बाकीच्या क्षेत्राकडे सुद्धा तेवढ्याच कारण आज आता व्यावसायिक नाटक करताना माझ्या एक लक्षात येतं की बाकीचे जे फील्ड्स आहेत ते सुद्धा तेवढ्याच महत्वाचे आहेत जेवढे हो. ऍक्टिंग आहे. म्हणजे सगळे जर गोष्टी नाही जमल्या तर यू कॅनॉट मेक अ प्रोफेशनल प्ले आउट ऑफ इट. हम्म. सो ओके. त्या मला म्हणजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट. नाटकाची मॅनेजमेंट शिकवणारं कुठलंच इन्स्टिट्यूट नाही जे ओके. पाहिजे. कारण नाटकाची मॅनेजमेंट करणं हे आय डोंट नो विद्यापीठामध्ये किंवा जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये नाटकाची मॅनेजमेंट हा विषय आहे. बिकॉज देर इज लॉट ऑफ टू लर्न इन दॅट फील्ड. आणि त्यात जे प्रोफेशनल, कारण तुम्ही बिझनेस कुठलाही करता त्याच्यामध्ये तुम्ही MBA लोक घेता, हा. IIM लोक घेता, कारण ते ते मॅनेजमेंट शिकून आलेले असतात. पण नाटकाच्या क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे की जे लोक वर्षानुवर्ष या क्षेत्रात काम करतायत ऍज अ काय म्हणता येईल की सूत्रधार म्हणा, किंवा जे लोक नाटक चालवतात खऱ्या बिहाइंड अर्थाने द सीन्स. तारखा, बिहाइंड द बिहाइंड द सीन्स. सीन, म्हणजे तारखा घेण्यापासनं हो. ते नाटक सादर करण्यापर्यंत निम्म्यापेक्षा जास्ती ऑथॉरिटी ही त्या लोकांकडे असते. की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अगदी कपडेपट आला, लाईट्सचे ऑपरेटर आले, बॅकस्टेज आले जे प्रॉपर्टी स्टेज. मॅनेज करतील, हम्म. स्टेज आहे, म्युझिक ऑपरेटर आहे, लाईट्स ऍडजस्ट करणारा माणूस आहे, हेअर ड्रेसर आहे. सो हम्म. हे सगळी जी लोक आहेत, म्हणजे यू वोंट बिलीव्ह की त्याच्यामध्ये
जी मॅनपॉवर लागते, स्किल्ड मॅनपॉवर लागते, आणि ते सगळं मॅनेज करणारा एक जण कोणीतरी लागतो. इट्स अ रिअली अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट जॉब. आणि ते करणारी लोक पुढे यायला पाहिजेत, की जे ते इफेक्टिव्हली करतील. तर आय थिंक इंडस्ट्री अजून पुढे जाईल असं मला वाटतं. मग तुम्हाला त्याच्यात तुम्हाला कमतरता भासते म्हणजे तरता भासते, ऑफकोर्स ऑफकोर्स. हम्म. एज्युकेटेड लोक त्यामध्ये नाहीये. हम्म. ओके. सो व्हेरी गुड पॉइंट सो अँड व्हेरी गुड पॉइंट ऑफ व्ह्यू, सुबोधजी. येस येस. सो मॅनेजमेंट, थिएटर मॅनेजमेंट हा एक विषय सगळीकडे शिकवला जावा असं माझं स्वतःचं मत आहे. ओके. 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 आता वी विल कम टू द एंड ऑफ द पॉडकास्ट. ह्याच्या व्यतिरिक्त व्हॉट एव्हर आय हॅव आस्क्ड, आणि मी जर काही मिस केलं असेल तुम्हाला विचारायला या क्षेत्राबद्दल, तुम्हाला काही अवेअरनेस स्प्रेड करायची आहे का अबाउट कोण म्हणता टक्का दिला, किंवा इन जनरल या क्षेत्राबद्दल व्हॉट डू यू हॅव टू से? आणि तुम्हाला कधी या. प्रश्न हा विचारला नाहीये असं काही तुम्हाला शेअर करायचंय का? नाही, माझा नाटक करण्याचा जो एक विचार आहे की नाटकातनं काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे. देर हॅज टू बी अ स्टेटमेंट इन द प्ले. सो मी आतापर्यंत जेवढी नाटकं केली, एकांकिका केल्या, त्या सगळ्या नाटकांमध्ये काहीतरी एक स्टेटमेंट होतं. आणि म्हणजे मी विजय तेंडुलकरांची एकांकिका केली, विजय तेंडुलकरांचं नियतीच्या बैलाला नावाचं नाटक केलं, सतीश आळेकरांचं महापूर नावाचं नाटक केलं. सो संजय पवारही तर म्हणजे आम्ही जातो आमच्या गावा केलं, नंतर कोण म्हणतं टक्का दिला केलं, एकांकिका पण बऱ्याच केल्या. सो एव्हरी, आणि प्ले राईट गिव्स दॅट स्टेटमेंट. हा. डायरेक्टर कॅन जस्ट डेकोरेट इट अँड हम्म. मेक इट इझी टू अंडरस्टँड टू द पीपल सो दॅट इट रिचेस टू द ऑडियन्स. पण मेन प्ले राईटचं जे स्टेटमेंट आहे, जे मला असं वाटतं की त्या कडे थोडं आता दुर्लक्ष होत चाललंय, की नोबडी वॉन्ट्स टू हॅव एनी काइंड ऑफ म्हणजे स्टान्स, की बाबा पॉलिटिकल स्टान्स असेल किंवा काहीतरी सामाजिक भाष्य असेल. हे आता नाटकांमधनं जे पूर्वी दिसायचं, जे आता कमी कमी होत चाललंय. म्हणजे युवा पिढीकडनं फक्त फॅन्टसीज, रोमॅन्टिसिझम, किंवा आता कॉमेडीज आहेत, किंवा आता सस्पेन्स कॉमेडीज, हम्म. सस्पेन्स थ्रिलर याच्याकडे पण पॉलिटिकल सटायर्स तर बंदच झाली आहेत. जी पूर्वी वगनाट्याच्या फॉर्म मध्ये यायची ती आता कमी झाली आहेत. आता तशी नाटकं होत नाहीत. आणि जब्बार पटेल ज्या प्रकारे नाटकं करायचे, किंवा 3 पैशाचा तमाशा असेल, पडघम असेल, घाशीराम कोतवाल असेल, नंतर सखाराम बाइंडर असेल, जे सुद्धा एक खूप मोठं नाटक होतं त्या काळातलं. आणि अशी नाटकं खूप कमी कमी होत गेली आहेत. आणि माझ्या मते तरच या नाटक करणाऱ्याला आणि सामाजिक काहीतरी त्याचं एक देणं जे लागतात सगळे कलाकार, तसं काहीतरी होऊ शकेल. अदरवाईज इट इज गोइंग टू बी जस्ट अन एंटरटेनमेंट. आणि मी हम्म. त्या फॉर्ममध्ये कधीच थिएटरला बघितलं नाही की पण अर्थात व्यावसायिक रंगभूमी ही त्याच पावलांवरती कायम पाऊल ठेवत आलेली आहे. आणि त्याच गोष्टींना, कलाकारांना प्रेक्षक सुद्धा साथ देत आलेत. त्याच्यामुळे आजही कॉमेडीचाच धमाका सगळीकडे आहे. पण आय एम ड्रीमिंग, मे बी काही वर्षांनंतर हे चित्र बदलेल आणि परत एकदा सामाजिक हम्म. नाटकं लोकांना आवडायला लागतील. सो मे बी कोण म्हणतं टक्का दिला हे त्या दृष्टीने एक पाऊल हा. टाकलंय आम्ही, की वी हॅव मेड इट एंटरटेनर, वी हॅव मेड इट विथ सम स्टेटमेंट. सो लेट्स सी. येस, अँड ऑल द बेस्ट. आणि आमच्यासारखे जे प्रेक्षक आहेत, वी वुड डेफिनेटली लाईक टू सी समथिंग दॅट क्रिएट्स अवेअरनेस ऑन व्हेरियस म्हणजे मॉरल व्हॅल्यूज वरती. सो गुड लक विथ दॅट, सुबोधजी. अँड थँक यू सो मच फॉर बिईंग हिअर फॉर क्रिएटिव्ह स्पेस. आणि माझे जो मोटो आहे त्याला तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल रिअली रिअली थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्यू.